Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी आता सरकारकडून 1 वर्षाची मुदतवाढ. वर्षभर कारवाई होणार नाही. चालक संघटनांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची ही घोषणा. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांबाबतचा मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी फिरवला. शिंदेचे मंत्री नाराज असल्याची चर्चा. निर्णय घेताना फडणवीसांनी विश्वासातच घेतलं नाही. शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर, अशी सूत्रांची माहिती. परिवहन मंत्र्यांनी मोठ बांधली म्हणून चालक मराठी शिकले. मराठी भाषा शिकवण्याचं अभियान सरनाईकांनी सुरू ठेवलं. मराठी भाषेचा प्रसार इतर भाषिकांमध्ये होतोय याचं समाधान आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे भाष्य. साखरेचे दर क्विंटल मागे 1500 रुपयांनी घसरले. साखरेच्या कृत्रिम तेजूला एका आठवड्यामध्ये लगाम. दर 45 ते 55 रुपये प्रति किलोवर आले. येत्या काही दिवसांमध्ये दर आणखी घसरण्याचा अंदाज. मुंबईमध्ये दुधाच्या दरामध्ये 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ होणार. जनावरांच्या वाढत्या किमतीशिवाय वाढत्या पशुखाद्याच्या दराचा फटका. दुधाचे दर प्रति लिटर 93 रुपयांवरून 102 रुपयांवरती जाणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीच्या दौऱ्यावर. पहाटे 6 वाजेपासून बारामतीमधील विकास कामांच्या पाहणीला सुरुवात. मार्केट यार्डमधील रेशीम कोष खरेदी विक्री बाजारपेठ आणि प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचा आढावा. तर मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उद्यापासून जरांगेंचं उपोषण. मराठा कुणबी प्रमाणपत्र रद्द होत असल्याच्या मुद्द्यावरून आता जरांगे आक्रमक. मुंबईमध्ये येऊन उपोषण करण्याचाही दिला इशारा. नेपाळच्या महाप्रलयामध्ये 469 जणांचा अंत. 288 भारतीयांसह 1500 जण बेपत्ता असल्याची माहिती. 13,000हून अधिक सुरक्षा रक्षक बचाव कार्यात. अन्न, पिण्याचं पाणी आणि मूलभूत सुविधांचा पाठपुरावा सुरू. पंतप्रधान बालेंद्र शहा यांची या संदर्भात फेसबुक पोस्ट. नेपाळमध्ये मदतीसाठी एकनाथ शिंदेची टीम दाखल. शिवसेनेच्या युवा नेते राहुल कनाल यांच्या नेतृत्वाखाली मदतकार्य. संकटग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्याची मदत. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांसोबत समन्वय साधून मदतकार्य. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आरोपी ऋतुजा पाटीलने प्रियकर गौरव पाटीलकडे प्रश्नपत्रिकेसाठी तब्बल 5 लाख रुपये मागितलेले. तपासादरम्यान पोलिसांचा दावा. मात्र आर्थिक अडचणींमुळे गौरवचा पैसे देण्यास नकार. ऋतुजाच्या वडिलांनी पैशांची सोय केल्याचं समोर आलं. एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी तपासाला वेग. मुंबई गुन्हे शाखेचं पथक नंदुरबारमध्ये दाखल. आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्याची शक्यता. आरोपींचे कागदपत्र, मोबाईल याचा शोध घेतला जाणार. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेतोय. विद्यार्थ्यांनी राजकारणाला बळी पडू नये. आंदोलन मागे घ्यावं. मंत्री अशोक उईके यांचं हे आवाहन. पुण्यातील मांजरीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 16वा दिवस. वसतिगृहातील 600 विद्यार्थी सामूहिक उपोषणाला बसणार. पेसा अंतर्गत 12,000 पदांची भरती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. नागपूरमध्ये आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयात 5 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी या नोकर भरतीसह विविध 29 मागण्या. वर्धा आणि भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश. मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. महापौर कार्यालयाच्या भोवती वादाच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. तावडेंकडून पालिकेचे जनसंपर्क अधिकारी बदलण्याची मागणी, अशी सूत्रांची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.